सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आवर सर्व नागरिक त्रस्त होत आहे। सोलापूरमधल्या सर्व नागरिकांचे हाल होत आहेत। सोलापूरमधील सर्व पेट्रोल पंप 2 डोस लसीकरण घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत। लोकांना इमर्जन्सी मेडिसिन हॉस्पिटल व काम केल्याशिवाय घर चालत नाही। या लोकांना काय करावं हे त्वरित थांबवावे असे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी आवाज उठवलेला आहे। सोलापूरमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्याने लस घेण्यात सक्ती लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा सोलापूरमध्ये महाराष्ट्र शासनाने जे लस घेतल्याशिवाय काही मिळणार नाही असे सक्ती लावलेले आहे। यामध्ये काही लोकांना अन्नधान्य मिळे नाही, कारण लस घेतल्याशिवाय मिळू शकत नाही। निराधार पगारी लोकांचे थांबल्यात। जे लोकांचे यावर जी घरं चालणार आहेत ते सर्व काही महाराष्ट्र शासनाने बंद करण्याची वेळ आता सध्याच्या परिस्थितीला आणली आहे। पण आता चालू घडीला म्हणलं तर आम्ही या ठिकाणी कुंभारवेस या ठिकाणी पेट्रोल भरण्यात आले असता हे सांगतात की दोन डोस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही। पण या ठिकाणी काही लोकांचं अशी परिस्थिती आहे की काम केल्याशिवाय घर चालत नाही। काही लोकांना इमर्जन्सी डिलिव्हरी आहेत, काही लोकांना मेडिसिन आहेत, काही लोकांना दवाखान्याला इमर्जन्सी जाण्यासाठी जावं लागतं। पण ह्या ठिकाणी अशी चालूची परिस्थिती की डोस घेतल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही। पण काही लोकांना वैयक्तिक अडचणी आहेत, याचाही कुठं तर महाराष्ट्र शासनाने विचार केला नाही। काही लगेच डोस घेतल्याशिवाय मिळणार नाही, पण डोसमध्ये काही नियम आहेत ते नियम त्याने बघित नाहीत। कारण एक पहिला डोस घेतल्यानंतर 3 महिन्याच्या नंतर त्याने दुसरा डोस घेतला जावा असं त्यामध्ये आदेश असताना सुद्धा 2 डोस घेतल्याशिवाय लस मिळणार ना असा आदेश काढलेला आहे। मग 2 डोस म्हणजे 3 महिने, एकदा डोस घेतला तर 3 महिने लोक घरातच बसले पाहिजे का? काही लोकांना इमर्जन्सी काम आहेत, याचाही कुठंतरी जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन जे इमर्जन्सी लोक आहेत त्या लोकांची आळसांड करू नये आणि त्वरित नाही का हे सर्व काही थांबून जे लोकांवर गरिबांवर जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठेतरी थांबला पाहिजे आणि जे लोक अडचणी आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे याचा जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा आणि काही लोकांचे इमर्जन्सी काम आहे ते काम होऊ द्यावं मी असं जिल्हाधिकाऱ्याला विनंती करतो। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।